नातेपुतळेजवळील शेरे पुलाजवळ कार नीरा उजव्या कालव्यात कोसळून सासू सासरे आणि पत्नी अशा तिघांचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. रामनवमी यात्रेसाठी माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस इथं आलेल्या मुंबईच्या कुटुंबावर काळानं भयंकर घाला घातला. नातेपुतेजवळील शेरे पुलाजवळ इर्टिगा कार नीरा उजव्या कालव्यात कोसळून सासू सासरे आणि पत्नी अशा तिघांचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे 4:30च्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: मुंबईतील सुनील मोहन टेळेकर वय 36 राहणार फोंडशिरस हे कुटुंबासह रामनवमी यात्रेनिमित्त माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गावी आले होते. त्यांचा छोटा मुलगा दक्ष टिळेकर वय 11 हा सुट्टी असल्यानं मामाकडं राहिला होता. त्याचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं असल्यानं त्याला मुंबईला घेऊन जाण्यासाठी हे कुटुंब शुक्रवारी पहाटे मुंबईहून फोंडशिरसकडं निघालं होतं. नातेपुतेजवळील शेरे पुलाजवळ पोहोचताना पहाटेच्या वेळी डुलकी लागल्यानं चालकाचा MH43CC 0158 या इर्टिगा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव कार थेट नीरा उजव्या कालव्यात कोसळली. या अपघातात सासरे हनुमंत लक्ष्मण जठार वय 55, सासू मंजुळा हनुमंत जठार वय 49, मोगराळे तालुका माण जिल्हा सातारा सध्या राहणार मुंबई आणि सुनील यांच्या पत्नी प्रीती सुनील टेळेकर वय 30 राहणार फोंडशिरस यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हनुमंत आणि मंजुळा जठार यांचे मृतदेह स्थानिक नागरिक तसंच प्रशासनानं नीरा उजव्या कालव्यातून बाहेर काढले असले तरी प्रीती टिळेकर यांचा मृतदेह अद्याप सापडला नसून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता आहे. याबाबत शोधकार्य सुरू आहे. सुनील टेळेकर हे सुदैवानं वाचले असले तरी ते जखमी असून त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलाला घेण्यासाठी गावी येत असताना ओढवलेल्या या संकटामुळं फोंडशिरस, नातेपुते आणि माळशिरस परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि नातेपुते पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केलं. या घटनेसंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे करत आहेत. दरम्यान नीरा उजव्या कालव्यात वाहून गेलेल्या प्रीती सुनील टेळेकर यांना शोधण्यासाठी पंढरपूर येथील SDRFची टीम, नातेपुते पोलीस ठाणे तसंच ग्रामस्थ यांच्या माध्यमातून शोध मोहीम चालू आहे.